हो ऐका ना, दादाचा कॉल आलता. आईच्या हार्टची कंडिशन दिवसेंदिवस अजूनच खराब होत चालली. मी तिला भेटून येऊ का? अरे इथं माझ्या आईची काळजी कोण घेईन मग? तिची पण तब्येत खराब असते ना. जरा जास्त जोरात ओरडून बोललो यार मीला. मम्मी तर स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते, पण हिची आईची सिच्युएशन जरा सिरियस आहे. ऐक ना, सॉरी यार मी तुला जास्तच बोललो. तू एक काम कर, तू जा तुझ्या आईकडं. चल मी तुला सोडून येतो. हो ऐका ना, हा बोल ना. सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू. अरे इट्स ओके. मला असं वाटलं की तुला या वेळेला तुझ्या आईपाशी असायला पाहिजे, म्हणून तुला म्हणलं जा. बरं, पण सासूबाईची काळजी तुम्ही नक्की घेताल ना? अरे टेन्शन नको घेऊ तू, असं पण उद्या दिदी येणार आहे. मग ठीक आहे, जाते मग मी. अरे काय झालं, काय टेन्शनमध्ये बसलीस? आता चाललीस ना घरी? अहो तसं नाही हो, भरपूर दिवस झाले आईची ट्रीटमेंट चालू आहे. सारखं सारखं हॉस्पिटलला जायला लागतं. मला ते टेन्शन आले, दादा हॉस्पिटलचे एवढे सगळे बिल कसे पेड करत असेल? अरे त्याचं टेन्शन तू नको घेऊ. तिथं सिच्युएशन आहे ना एकदम कंट्रोलमध्ये असेल. कसं काय सिच्युएशन कंट्रोलमध्ये असेल? अरे तुझ्या भावाने ना हेल्थ इन्शुरन्स घेतलेला आहे. हेल्थ इन्शुरन्स? हे बघ, मेडिकल इमर्जन्सी कधी सांगून येत नाही. त्यासाठी ना माणसाने आधी तयार राहायला पाहिजे. आणि जर चुकून हुकून ॲडमिट व्हायची वेळ आलीच तर हे लाखोपासून करोडोपर्यंतचं कव्हरेज करतं. हो, एवढं मोठं बिल कव्हर करतो म्हणजे खूपच महाग असणार ना? अरे एवढं महाग नाही आहे. 400 ते 500 रुपये भरून आहे ना दर महिन्याला आपण याचा प्रीमियम घेऊ शकतो. मग हे तर खूपच चांगलं आहे. आणि यात आहे ना आपल्याला डेडिकेटेड हेल्थ मॅनेजर भेटतो, जो आपल्याला पेपरवर्कपासून तर क्लेम प्रोसेसपर्यंत मदत करतो. पण तुम्ही मला याबद्दल आधी का नाही सांगितलं? अरे मी विचार केला तर तुला सांगावं, पण मी विसरून गेलो. सॉरी. बरं ठीक आहे, आता एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी ना पुढच्या वेळेसपासून सांगायच्या विसरू नका. बरं अच्छा ठीक आहे, तयार हो. चल मी तुला सोडून येतो. आणि हा, तुम्ही पण अशी वाईट वेळ येण्याची वाट नका बघू. माझ्या बायोमध्ये लिंक दिली आहे, तिथे जा. तिथे भरपूर सारे ट्रस्टेड हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहेत. त्यातले एक कम्पेअर करा आणि आजच हेल्थ इन्शुरन्स घ्या.